हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे पौष्टिक वाटाणा थालीपीठ. त्यासाठी आपल्याला काय काय लागतं ते बघून घेऊयात. वाटाणे घेतले आहे वाटीभर, आलं लसूण घेतलं आहे, जिरे, हिरवी मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहेत. चला तर मग आपण याचं जाड बारीक वाटण करून घेऊयात वाटाण्याचं. कुकरच्या भांड्यामध्ये वाटाणे टाकले आहेत, आलं लसूण टाकलेलं आहे, हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, जिरे टाकलेले आहे. आता छानपैकी ते आपण जाड बारीक वाटण करून घेऊयात. हे बघा, वाटण रेडी आहेत. चला तर मग आपण थालीपीठांचं पीठ कसं भिजवतो ते बघूयात. बाजरीचं पीठ घेतलं आहे मी एक छोटं पातेलं भरून बाजरीचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर अर्धी वाटी डाळीचं पीठ टाकलं आहे आणि त्याच्यापेक्षा थोडं कमी आपण हुलग्याचं पीठ टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हुलग्याचे पीठ सध्या छान असते खायला, म्हणून आपण ते त्याच्यामध्ये यूज केले आहे. उष्ण असते ते, आता थंडीमध्ये ते छान लागतात खायला. त्यानुसार आपण 2 चमचे दही ॲड केलेलं आहे त्या पिठामध्ये. छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे ते. एकदम खुसखुशीत आपले थालीपीठ रेडी होतील. आता त्यानंतर आपण हळद ॲड केलेली आहे, 1.5 चम्मच हळद, चवीनुसार कोथिंबीर. हे आपण वाटण केलेलं आहे जाड बारीक, ते आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार. छानपैकी मिक्स करायचं ते सगळं मस्त. कलर किती छान आलेला आहे वाटाण्याला आणि एकदम छान रेसिपी आहे. मुलांना स्कूलमध्ये देण्यासाठी तर खूप छान आहे, टिफिनला, ऑफिसमध्ये टिफिनसाठी खूप छान रेसिपी आहे. सगळं मिक्स करायचं छान. थोडे पाणी ॲड करणार आहे आपण त्याच्यामध्ये. जास्त घट्टसर पण नाही पीठ भिजवायचं आणि सैलसर पण नाही भिजवायचं. थालीपीठ छान लाटल्या जातील, थापल्या जातील अशा पद्धतीने भिजवायचं. हे बघा किती छान भिजले आहे पीठ आपले. त्याला आपण 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवणार आहोत. त्यानंतर आपल्याला थालीपीठ करायचे आहेत. आपण पोळपाटावर कॉटनचा रुमाल घेतला आहे, त्याच्यावर आपण थालीपीठ थापणार आहोत. छोटा उंडा घ्यायचा आणि मस्त त्याच्यावर थापायचे. पाणी घ्यायचे थोडे थोडे हाताला आणि साईडला मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे. आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची. वरून कोथिंबीर खूप छान पण लागते, टेस्टी असते कोथिंबीर खायला. हे बघा किती छान मस्त झालेले आहे आपलं थापून थालीपीठ. आणि त्याला आपल्याला होल करायचे आहेत. पाच होल करायचे. तवा गरम झालेला आहे, आपण त्याला थोडं तेल लावून घेऊयात. छानपैकी गरम होऊ द्यायचं ते तेल, पण तव्याला लावलेलं तेल, त्याच्यावर आपण थापलेलं थालीपीठ टाकणार आहे. हे बघा, आणि छान हळूच टाकायचे, नाहीतर चटका लागू शकतो आपल्या हाताला. असं त्या होलमध्ये तेल टाकून घ्यायचे. साईडने पण थोडे थोडे तेल टाकायचे. खूप छान होते, एकदम मस्त आणि टेस्टी. हे बघा किती छान, कलर पण किती छान आलेला आहे आपल्या थालीपीठाला. वाटाणे थालीपीठ आपले रेडी आहेत. कुरकुरीत झालेले आहे मस्त. आणि दह्यासोबत, लिंबाच्या लोणच्यासोबत आणि प्लस आपण कढीसोबत पण ते खाऊ शकतो.
खूप छान रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. किती छान झालेलं आहे बघा. आणि मी मुळा पण ठेवलेला आहे खायला. आता सध्या मुळे पण खूप छान येतात बाजारामध्ये. चला तर मग ट्राय करा. चलो बाय.